या सभेमध्ये सुजयसिंह माने पाटील आणि माळशेर तालुक्याचे माजी आमदार उत्तमराव रामभाऊ सातपुते यांनी माळशेर तालुक्याचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांच्यावर कडकडून अशी टीका केली होती. त्या टीकेसंदर्भातच आपण आज चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत माळशेर तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांचे खंदे समर्थक साजिदभाई सय्यद. साजिदभाई, एकंदरीत काय सांगाल? रात्री भाजपची सभा झाली होती. त्या सभेमध्ये तालुक्याचे माजी आमदार उत्तमराव जानकर आमदारांवर राम सातपुते यांनी टीका केली होती. त्यांना सुजयसिंह माने पाटील यांनी करमाळ पांडव वगैरे अशा शब्दांची ही केली होती, त्यांच्यावर मार केली होती. काय सांगाल? काल जी सभा झाली इथं भारतीय जनता पार्टी, त्या सभेचं अवलोकन जर केलं तर मला वाटतं उमेदवार सोडले तर अकलूजमधली एक 5-25 माणसं असतील. सर्व बाहेरगावावरून हे भाडुत्री आणलेली माणसं होती. अकलूजची जनता सुज्ञ आहे. कोण टरमाळा आहे, कोण काय आहे, परवा दिवशी सभेत जानकर साहेबांनी सर्व काय सांगितलं. ह्यांचा पराभव यांच्या पायाखाली दिसायला लागल्यामुळे ह्यांची वाणी कसा असेल. ह्यांनी लक्षात ठेवावं, अकलूज हे एक सृजनशील असं गाव आहे जिथं सर्व जाती धर्माचे लोक पुण्या गोविंदाने एकोप्याने राहतात. हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, इसाई असेल, हे आजपर्यंत एकत्र राहिलेले आहेत. बाहेरून येऊन कोणीतरी आमच्यात इथं दंगा घडवण्याचं काम असेल किंवा आमच्या समाजात जर फूट पाडण्याचं काम असेल तर तुम्ही याद राखा, अकलूजची जनता 2 तारखेला तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय थांबणार नाही. आजपर्यंत तुम्ही तुमची वाणी चालवून वाईपट बडबड करून काहीही बोलला तरी तुम्हाला इथं कुठेही कुणी काही बोलत नाही. तुम्ही दहशतीवर बोलता. जर दहशत असते तर तुमचं असलं ऐकून कुणी घेतलं असतं का? एकंदरीत तुमच्यावर सुद्धा आरोप झालेले पाहायला मिळाले. प्रभाग क्रमांक 4 मधून तुमचा उमेदवारी अर्ज होता आणि तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्या संदर्भात थोडं सांगा. माळशिरस तालुक्याचे विकासरत्न आमदार सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब व माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्माननीय धैर्यशील भैया यांच्या शब्दाखातीर व यांच्या शब्दाला मान देऊन मी त्यांना पाठिंबा दिलेला आहे की सदर्व कुठंतरी आज नाही उद्या, उद्या नाही परवा आपण एकत्र आहोत. आपली असणारी भांडणं आपण घरात सोडवू. आपलं भांडण चव्हाट्यावर गेलं तर त्याला दुसऱ्याला कोणाला तरी फायदा होईल, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून मी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीचा जो प्रचाराचा जो हे आहे तो अंतिम टप्प्यात आहे. अकलूज नगर परिषद आता उद्या मतदानाचा दिवस आहे. एकंदरीत उद्या काय घडल, किती अकलूजच्या जनतेपैकी किती पर्सेंटेज मतदान होईल, काय घडल, कसं होईल मतदान, त्याच्याबद्दल बी थोडं मतदान अकलूजची जनता भरभरून करणार आहे. एक 70 ते 75% आसपास मतदान होईल आणि माझ्या अंदाजानं या विरोधकाचं डिपॉझिट सुद्धा राहणार नाही एवढी मला खात्री आहे. मुस्लिम समाजाला एक आव्हान केलं जातंय, परंतु वेळापूरमध्ये काहीतरी बेताल वक्तव्य विधानसभेच्या वेळेस केलं होतं. या गोष्टीकडे कसं पाहतो? आता मुस्लिम समाजाला आव्हान करून हे काय म्हणते ते पुतण्या मावशीचं प्रेम दाखवून वेगळं प्रेम, पुतण्या मावशीचं वेगळं प्रेम दाखवण्याचं काम करताय तुम्ही. ज्या वेळेला आमदारकीला उभा होता त्यावेळेला तुम्ही वेळापुरात हिरवा साप म्हणून मुस्लिम समाजाला संबोधलं आणि त्यामुळे तुमचा पराभव झाला. तुमच्या ध्यानात असं आलं की आपण मुस्लिम समाज संघ घेतल्याशिवाय आपण ही लढाई जिंकू शकत नाही म्हणून हे वेगळं प्रेम तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करा. तुमची कथनी आणि करणी यात तुमचा फरक आहे. तुमच्या कथनीत आणि करणीत एवढा फरक आहे की तुम्ही बोलता एक आणि करता एक. त्यामुळं तुमच्या असल्या बोलतापाला मुस्लिम समाज कुठेही बळी पडणार नाही आणि येणाऱ्या 2 तारखेला तुमचं डिपॉझिट नाही, तुम्हाला इथनं बीडला पाठवण्याची अकलूजकरांनी पूर्णपणे तयार केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची जी सभा झाली त्या सभेत शिवसेनेचे स्वप्नील वाघमारे यांनी राम सातपुतेवर आरोप केला होता की त्यांच्या पॅनलमधून एकही मुस्लिम उमेदवार नाही आणि मोहिते पाटील गटाने 3-4 नगरसेवक पदाचे उमेदवार दिले. या संदर्भात तुम्ही राम सातपुते पॅनल बद्दल काय सांगा? मग मी तुम्हाला आत्ताच म्हणलं की यांच्या कथनीत आणि करणीत फरक आहे. तुम्हाला मुस्लिम समाजाबद्दल जर प्रेम असतं
तर तुम्ही 100% कोण ना कोण उमेदवार दिला असता. बरं तुम्ही 5 वर्ष तुम्ही आमदार होता, तुम्हाला कुणी रोखलं होतं मुस्लिम समाजाच्या दफनभूमीचं काम करायला? कुणी रोखलं होतं तुम्हाला ईदगाचं काम करायला? कुणी रोखलं होतं तुम्हाला निधी द्यायला? मुस्लिम समाज काय तुमच्या दारात येऊन म्हणलं होतं आम्हाला निधी नको, आमच्या कब्रस्तानचं काम करू नका? तुम्ही 5 वर्ष इथं विद्यमान आमदार राहिलात ना, मग तुम्ही काय काम केलं नाही? 15 वर्ष झालं तुमचं सरकार आहे, त्यावेळेला तुम्हाला मुस्लिम समाज का दिसला नाही? आताच कसं काय तुम्हाला मुस्लिम समाज दिसायला लागला? अकलूजमधल्या मुस्लिम समाजाला माझं जाहीर आव्हान आहे, एकही मतदान आपल्या इकडे तिकडे न जाता तुतारी वाजवणाऱ्या माणसाला आपण मतदान करायचं नाही. येणाऱ्या 2 तारखेला आपण त्याचा बदला घ्यायचा. आणि आमचे 6 नंबर वार्डात शिवसेना मित्रपक्षाचे 2 उमेदवार आहेत मशालीवर उभा, त्यांना मतदार करून येणाऱ्या 3 तारखेला या 26च्या 26 नगराध्यक्ष आमच्या रेश्माताई आडगळे या 27 अशा उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून द्यायचंय आपण. काल झालेल्या सभेमध्ये याच गावचे माने पाटील यांनी उत्तमराव जानकरबद्दल टरमाळ्याचे शब्द वापरला. त्यानंतर खासदार यांची लायकी देखील लाच देखील काढली. तर यावर आपण कशा बघता, काय बोलाल? सर्वात महत्वाचा विषय काय माहित आहे का? ज्याच्यात कर्तृत्व नसतं त्याच्या फक्त वाणी बोलत असते. ज्याचं कर्तृत्व आहे त्याची वाणी कावा जास्त बोलत नाही. तुमचं कर्तृत्व नसल्यामुळे आता तुम्हाला तुमचा पराभव दिसायला लागला ना. पराभव दिसायला लागल्यामुळे तुमची वाणी चालायला लागली. ह्याच्या पलीकडे काय नाही. आणि तुमच्या असल्या बोलण्याकडे कुणी ध्यान देणार नाही. तुम्हाला 3 तारखेला कळत काय आहे काय नाही ते. कालच्या सभेत राम सातपुते यांनी महाराष्ट्रात सरकार भाजपचं आहे, केंद्रात सरकार भाजपचं आहे, तर निधी येण्यात काही अडचण येणार नाही असं वक्तव्य केलं होतं. या संदर्भात तुम्ही काय सांगा? महाराष्ट्रात सरकार जरी भाजपचं असलं आणि केंद्रात जरी भाजपचं असलं तर असं काही नाही की खाली असावं. जो माणूस काम करतो, ज्या माणसात धमक असते निधी आणण्याची, तो कुठूनही निधी आणू शकतो. तशी मोहिते पाटील आणि जानकर साहेबांच्या धमक आहे निधी आणण्याचा. हा अकलूजचा विकास सर्वसामान्य माणसापर्यंत 100% पोचल. आणि येणाऱ्या 5 वर्षात अकलूजचा 100% पूर्णपणे काय जी काय कामं राहिलेत, विकास काम झालेलंच आहे, पण जी काय कामं राहिलेत तेही पूर्ण होतील. एकंदरीत कालच्या सभेत राम सातपुते यांनी मुस्लिम समाजाबरोबर बौद्ध समाजाला सुद्धा एक आव्हान दिलं होतं, त्यांना सुद्धा भावनिक करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या संदर्भात काय सांगा? राम सातपुते जरी विसरले असतील भीमा कोरेगावची दंगल, तरी इथला बौद्ध समाज विसरलेला नाही. कोण कोण ह्याच्यात सामील होतं मी काय कोणाची नावं घ्यायची गरज नाही. सर्व बौद्ध समाजाला माहीत आहे याचा कट कारस्थान कोणी रचले, तिथं बौद्ध समाजावर कोणी हल्ले केलेत, तिथल्या बौद्ध समाजाला कोणी टार्गेट केलं हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळं इथल्या बौद्ध समाजाला मी काय सांगावं असं मला वाटत नाही. बौद्ध समाज असेल, मुस्लिम समाज असेल, मातंग समाज असेल, हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, ईसाई असेल, 18 पगड जात असेल, ही अकलूजवर आलेलं अतिक्रमण याद राखा. तुम्ही अकलूजवर आलेलं अतिक्रमण अकलूज करीत घालवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. एकंदरीत तुम्ही आता जे अकलूज मीडियाला जे बोललाय ते असं घडल उद्या 100% करणार आणि माझा अकलूजकरांवर पूर्ण विश्वास आहे. आपल्याबरोबर बोलण्यासाठी इथं अकलूजचे सामाजिक कार्यकर्ते जावेद बाबा आहेत. जावेद बाबा, तुमचं स्वागत आहे. एकंदरीत अकलूजचं मतदान प्रक्रिया उद्या पार पडत आहे, या परिस्थितीवर तुम्ही काय सांगा? निश्चितच, कारण का इथली जनता सुज्ञ आहे आणि आम्हाला जनतेला आम्हालाच विश्वास आहे की आम्ही मोहिते पाटलाशिवाय इकडं तिकडं कुठं जाणार नाही. तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या बटनासमोर आणि मशाल या चिन्हासमोर बटन दाबून विजयदादांना विजय आम्ही निश्चितच करणार. तुम्हाला बी तोच प्रश्न आहे. कालच्या सभेत राम सातपुते यांनी धैर्यशील मोहिते पाटलांवर सडकून टीका केली होती, उत्तमराव जानकर यांच्यावर सुद्धा सडकून टीका केली होती, त्यांना तरमाळा असं मी संबोधलं गेलं होतं. एकंदरीत या विषयावर तुमचं काय मत आहे? माझी हात जोडून विनंती आहे माझी आमदारांना, तुम्ही विकासावरती बोला, विकासावरती मतं मागा. आमच्या तालुक्याच्या आमदाराविषयी किंवा माढा लोकसभा मतदारसंघाच्या खासदाराविषयी काही जरी तुम्ही बोलला तर आम्ही कदापिच खपून घेणार नाही. एकंदरीत कालच्या त्यांच्या भाषणाचा तो जी आहे प्रतिसाद ते उद्या उमटल.
अहो साहेब, आता तुम्ही तुमची चॅनल होते का होते अकलूजचे किती लोक त्यात होते मला सांगा फक्त. किती लोक अकलूजची होती त्यात सगळे? तर मित्रांनो, हे होते आपल्याबरोबर अकलूज येथील सामाजिक कार्यकर्ते जावेद बाबा तांबोळी आणि उत्तमराव जानकर यांचे खंत समर्थक साजिदभाई सय्यद. टाइम्स 9 न्यूजसाठी